उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कोकणात जायचं प्लॅन करताय तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी 2 दिवसाचा दिवेअगर आणि हरिहरेश्वरचा प्लॅन। त्यामुळे आताच हा व्हिडिओ सेव्ह करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा। पुण्यावरून हरिहरेश्वरला जायला 3.5 ते 4 तास लागतात। मस्तपैकी तामिनी घाटचा जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करत आपण चाललेलो आहे हरिहरेश्वरला। सकाळी 9ला निघाल्यामुळे मी पोहोचले 1:30 वाजेपर्यंत हरिहरेश्वर या ठिकाणी। मस्तपैकी हरिहरेश्वराच्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि मी चाललेले आहे हरिहरेश्वराची परिक्रमा करण्यासाठी। मंदिराच्या मागच्या बाजूने 10 ते 15 मिनिटं चालत गेल्यानंतर आपल्याला दिसतो हा पॉइंट। खाली चालत गेल्यानंतर दिसतो तो अतिशय सुंदर असा समुद्र किनारा। परिक्रमा करून आल्यानंतर आता मी खाते मोदक, तुम्ही पण हा नक्की ट्राय करा। त्यानंतर दुपारी थोडा आराम करून संध्याकाळी मी आलेली आहे बीचवर। जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही हरिहरेश्वर पासून श्रीवर्धन बीचवर पण जाऊ शकता। दुसऱ्या दिवशी लवकर उठून मी चाललेले आहे दिवेअगर बीचला। बीचकडे जाताना मी घेतलेलं आहे सुवर्ण गणेश मंदिराचं दर्शन आणि रूपनारायण मंदिराचं दर्शन। ही दोन्ही प्राचीन मंदिरे अतिशय सुंदर आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की पहा। दिवेअगरचा बीच अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे आणि इथे मी मस्तपैकी छान राईड्स केल्या, वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी केल्या। तुम्ही फॅमिली सोबत आणि लहान मुलांसोबत पण या राईड करू शकता। त्याचबरोबर बीचवर तुम्हाला मोदक देखील खायला मिळेल। असा हा कोकणातला प्लॅन तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा।